Okay. So rhizoid, which is of two type, unicellular unbranched, liverworts and hornworts. These are the soft plant. आणि ते फ्लॅट आहेत, व्हेरी फ्लॅट. सो लिव्हर लाईक स्ट्रक्चर आणि हॉर्न शिंगांसारखं थोडंसं शिंगावर आलेलं, म्हणून दिस इज अ लिव्हरॉट्स अँड हॉर्नवर्ट्स. प्रोस्टेट आहे, पॅरलल. मल्टीसेल्युलर ब्रांच, बेसिकली द एक्झाम्पल इन केस ऑफ मॉस. ओके. So their septa is transverse. Their septa is transverse. Okay. So the septa which is transverse septa in case of this moss. Right? The main plant body काय ह्याची? Haploid ke diploid? Haploid. The main plant body is haploid. Okay. They do not have true leaf-like stem. They do not have true leaf, stem, or root. They have stem-like, root-like, or leaf-like structure, and the root of this is called as a rhizoid. इथपर्यंत clear आहे सगळ्यांना? Okay. Now the liverworts and hornworts, they are dorsiventral. Dorsiventral म्हणजे काय? डॉर्सल साइड आहे आणि व्हेंट्रल साइड आहे, ते फ्लॅट. वरची जी साइड असेल, जी आकाशाला त्यांची फेस करते, दॅट साइड इज अ डॉर्सल साइड. आणि जी खालची असेल, जी जमिनीकडे आहे, दॅट इज अ व्हेंट्रल साइड. ओके. सो दीज आर कॉल्ड एज डॉर्सिव्हेंट्रल. दे आर डॉर्सिव्हेंट्रल, फ्लॅट आहे. आणि मॉसचा जो लिटरल मिनिंग आहे ना, दॅट इज अ कॉम्पॅक्ट अरेंजमेंट. मॉसचा लिटरल मिनिंग जो आहे, कॉम्पॅक्ट अरेंजमेंट. आपण एक आयरिश मॉस पण काल स्टडी केला होता, इफ यू रिमेंबर. आयरिश मॉस काय होतं? आयरिश मॉस कुठला अल्गी आहे बघा बरं, काल केलं होतं. सो आयरिश मॉस आणि हा मॉस फरक लक्षात घ्या. दिस इज अ प्युअर मॉस. आयरिश मॉस इज अल्गी and that is a rhodophyce. Rhodophyce कुठला अल्गी? Yes, and here it is a true moss. Here this is a true moss, not the Irish moss. Irish moss is having a commercial property to make the thickening agent for chocolate drinks and all. Okay, फ्लॉफी appearance वरती फेस येतो, त्याच्यासाठी हे आयरिश मॉस तिकडे यूज करतात. हा आहे आपला ट्रू मॉस. This is a true moss. Clear आहे इथपर्यंत? So this particular is a true moss, and this true moss जे आहे, this true moss is gregarious in nature. This true moss is gregarious in nature. Gregarious म्हणजे काय? त्यांना एकटं राहायला आवडत नाही. खूप सारे एकत्र राहतात, खूप सारे मॉसेस एकत्र राहतात, खूप सारे ग्रुप मध्ये राहतात. एकटे कुठेच फिरत नाही, सगळे मित्र मैत्रिणी कायम आजूबाजूला आहेत. सो दॅट नेचर इज अ ग्रिगॅरियस नेचर. राईट? दॅट नेचर इज अ ग्रिगॅरियस. सो दे ग्रिगॅरियस इन नेचर ऍज दे स्टेज इन ग्रुप्स. ओके. ह्यांची बॉडी कशी आहे? पूर्ण अशी फ्लॅट आहे. म्हणजे फरक काय बघा लिव्हरवर्ट्स, हॉर्नवर्ट्स आणि मॉस मध्ये. यांची बॉडी पूर्ण फ्लॅट आहे, म्हणजे पान कसं आपण जमिनीवर टाकून दिलं तशी त्यांची बॉडी आहे. ओके. ह्यांची बॉडी थोडीशी वरती इरेक्ट झालेली, म्हणजे हे जे जमिनीला आहे पॅरलल. मॉसचं सांगते तुम्हाला, ऑनलाईन वाले काही अडचण असेल तर विचारा. हा. सो हे जे जमिनीवर जी प्लांट बॉडी ह्यांची आहे, ओके, फ्लॅट जी इथे प्लांट बॉडी आहे, दिस स्टेज इज कॉल्ड ऍज अ प्रोटोनिमा. मॉस मध्ये प्रोटोनिमा इज ऑब्झर्व्ड इन मॉस, नॉट इन हॉर्नवर्ट्स अँड लिव्हरवर्ट्स. ओके. यांची प्लांट बॉडी जी फ्लॅट आहे, जमिनीला जी प्लांट बॉडी फ्लॅट आहे, दॅट इज अ प्रोटोनिमा. आणि ह्या प्रोटोनिमा वरती हा छोटासा इरेक्ट मॉस आलेला आहे. मग ह्यांचं हे जे आहे हे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. ओके. दिस इज द लीफ लाईक स्ट्रक्चर, स्टेम लाईक स्ट्रक्चर. आणि इथे खाली असलेले काय, इथे रूट लाईक स्ट्रक्चर. इथे पण ह्यांना रायझॉइड आहेत. इथे हे जे आहेत ते रायझॉइड आहेत.
हे पण जे आहे तिथे रायझॉइड आहे. ओके, आणि हा स्टेम लाईक स्ट्रक्चर आहे. दिस इज अ स्टेम लाईक स्ट्रक्चर, राईट. आणि हा जो आहे तो लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. लीफ लाईक, स्टेम लाईक अँड लीफ लाईक. फरक कळतोय का ह्या सगळ्यांमधला? हे सगळे ब्रायोफाइट्सच आहेत, पण थोडासा लिव्हर रॉट्स, हॉर्न रॉट्स आणि मॉस मध्ये काय काय फरक आहे ते आले सगळ्यांच्या लक्षात? येस, ऑनलाईन? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. लिहायचं होतं तुला? काय काढायचं होतं? डायग्राम ना, आपण परत इथे बघूया. सो ब्रायोफाइट्स, various liverworts, hornworts and mosses, they are found growing into the moist and shady areas basically. ह्या पद्धतीने बघा. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय बघा बरं, तुमच्या वहीमध्ये लिहिलं असेल, मागे क्लासिफिकेशन मध्ये लिहिलंय का क्रिप्टोगॅम्स? किंवा तुमच्या मी HSC मध्ये पण क्लासिफिकेशन दिलं असं सांगितलं होतं. सो व्हॉट आर क्रिप्टोगॅम्स? इफ यू गेट क्वेश्चन, आता थेरी एक्झाम आहे ना, so if you get question what are cryptogams or define cryptogams, काय लिहिणार आहे? plants without seeds. Plant without seeds, and basically these bryophytes which are without seed and non-vascular. Okay, they are archegoniate, म्हणजे this is a female gamete of this bryophyte. Embryophytic, the first embryophytic plant. पहिल्यांदा जो एम्ब्रियो जन्माला आला तो ह्या प्लांट मध्ये आला. सो इट इज अ एम्ब्रियोफायटिक. कळतंय? दिस इज अ ट्रॅकिओफायटिक. अ ट्रॅकिओफायटिक म्हणजे काय? ज्याला व्हॅस्क्युलर टिश्यू नाही. व्हॅस्क्युलर टिश्यू नाही म्हणजे व्हॅस्क्युलर टिश्यू कुठले असतात? झायलेम आणि फ्लोएम. Xylem and phloem. या झायलेम आणि फ्लोएम यांच्यामध्ये नाही. राईट. सो दीज आर द एक्झाम्पल. 3 एक्झाम्पल लक्षात ठेवून आपण ब्रायोफाइट स्टडी करणार आहोत. सो दे आर फाउंड कॉमनली ग्रोइंग इन मॉइस्ट अँड शेडेड एरिया. जे मॉइस्ट आणि शेडेड एरियामध्ये राहणारे प्लांट आहे ना, ते पुढे पण तुम्हाला कुठेतरी टर्मिनॉलॉजी येईल. These plants are called as a sciophytic plant. They are called as a sciophytes. So you can write in your neat point. Sciophytes म्हणजे काय? The plants which are growing in moist and shady area. सावली प्रिफर करणारे प्लांट, पण पाणी लागणारे प्लांट इज अ स्किओफायटिक. ओके. Yes, ma'am. या. Excuse me, ma'am. हा, मॅम हे नेसेसरी असतं का की जिथे पण ब्रायोफाइट्स ग्रो होतील तिथे एक वॉटर बॉडी असायला पाहिजे काय? पाहिजेच, नाही तर ते ग्रो नाही होणार. आणि ह्याच्या अपोजिट आहे स्किओफाइटच्या अपोजिट हेलिओफाइट्स. म्हणजे छान सनी आपले हे जे सगळे झाडं येत आहेत, दीज आर द हेलिओफाइट्स. कारण त्यांना सनलाइट आवडतं. सो दे आर हेलिओफाइट्स. ज्यांना सनलाइट आवडतं ते हेलिओफाइट, ज्यांना आवडत नाही, ज्यांना सावली आवडते, दे आर स्किओफाइट्स. क्लिअर आहे इथपर्यंत? येस गौतम. Now you know they are amphibians of plant kingdom. They live in moist soil, dependent on water for sexual reproduction. हे आता अगदी झोपेतनं उठलं तरी लक्षात, ही सगळी ओली माती दिसते इथे. हा, they are the primitive land plants. आणि again usually important role in plant succession again on bare rocks and soil. काल आपण बघितलं होतं plant succession, bare rocks and soil. पण algae पेक्षा यांची प्लांट बॉडी जरा लीफ लाईक, स्टेम लाईक, रूट लाईक स्ट्रक्चर तरी दिसतं मॉसेस मध्ये, पण algae मध्ये काहीच दिसत नव्हतं. ओके, algae मध्ये काहीही दिसत नव्हतं. So yes, this is the structure. You can draw simple this diagram. So here they are the rhizoids. So here there is a rhizoid.
दिस इज अ मेन प्लांट बॉडी. यू कॅन ड्रॉ दिस स्ट्रक्चर लाईक दिस. मी तुमच्यासाठी काढते. कसं काढायचा हा प्रॉब्लेम नको. ओके. सो दिस गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी इज अ हॅप्लॉइड. आणि ह्याच्या वरती जो येणार आहे, ह्याच्या वरती हा जो आहे, ओके. सो यू कॅन गिव्ह हेडिंग, पण हे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. सो स्पोरोफायटिक जनरेशन इज 2n. Gametophytic generation is N. So this is here you can label it is a main plant body. This is a main plant body. And sporophyte इथे तुम्ही लिहून ठेवू शकता. Sporophyte is dependent on gametophyte. Dependent on gametophyte. म्हणजे जर गॅमेटोफाइट असेल तर स्पोरोफाइट त्याच्यावर येणार. गॅमेटोफाइट नाही मिळाला तर स्पोरोफाइट येणार नाही. कळलं? गॅमेटोफाइटला स्पोरोफाइटची गरज नाही, पण स्पोरोफाइटला गॅमेटोफाइटची गरज आहे. इज दॅट क्लिअर यामिनी? या. सो द थॅलस लाईक प्रोस्ट्रेट म्हणजे थोडस वरती आलेला आहे हा. सो दिस इज बेसिकली द एक्झाम्पल ऑफ मॉस and attached to the substratum by this unicellular or multicellular. म्हणजे युनिसेल्युलर कशात आहे? लिव्हरवर्ट्स अँड हॉर्नवर्ट्स मध्ये. मल्टीसेल्युलर कशामध्ये आहे? मॉस मध्ये. मॉस, when I am saying it is a true moss. हे कम्प्लीट तुमचं एनसीआरटी आहे. ते तुम्हाला थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट वाचायला जरा जड जातं, म्हणून मी आज परत ह्या पीपीटीज डिस्प्ले केल्या आहेत. पण इफ यू लुक ॲट युअर बुक, द थिंग्स आर टेकन फ्रॉम युअर बुक्स ओनली. ओके. डायग्राम जो हा दिलेला आहे तुमचा, तो तुमच्या बुक मधलाच आहे. सो दॅट स्पोरोफाइट इज हॅव्हिंग 3 पार्ट्स. इट इज अ सीटा, कॅप्सूल अँड फूट. फूट इथे नाही दिलेला, आपण पुढे त्याला एक्सप्लेन करू. स्पोरोफाइट diploid. Sporophyte is 2n. Sporophyte is diploid. And gametophyte is haploid. But the main plant body is haploid. हे खूप महत्वाचं आहे, नीटच्या पॉइंट मध्ये लिहून टाका. ओके. So the main plant body is haploid. In case of bryophyte, main plant body is haploid. Clear? Yeah, sure. Today, you know they lack true stem, root, and leaves. Root-like is a rhizoid. Root-like structure is a rhizoid. Leaf-like is a phylloid, and stem-like is a cauloids. So this is stem-like cauloids, root-like rhizoid. आणि लीफ लाईक इज अ फायलोटॅक्सी म्हणजे स्टडी ऑफ रूट, सॉरी लीव्स. फायलो मीनिंग स्टडी ऑफ लीफ. ओके. तर मागच्या डायग्राम मध्ये तुम्ही हे लिहून टाका वाटलं असतं. परत डायग्राम काढायची गरज नाही. तिथे तुम्ही इथे स्टेम लाईक लिहिलं होतं ना, हा जो स्टेम होता त्याचा, किंवा हा मेन ऍक्सिस विच इज अ स्टेम. So this is a cauloid. A leaf, it is a phylloid. Leaf is a phylloid. And root is a rhizoid. जमताय यामिनी? कन्फ्युजन आहे काही? Okay. Now the plant body here is consisting of parenchymatous tissue. आता जेव्हा आपण हायर प्लांट मध्ये जाऊ तेव्हा इट विल बी पॅरेनकायमा, स्क्लेरेनकायमा आणि कलेनकायमा. अशा वेगळ्या वेगळ्या टिश्यूज तुम्ही स्कूल लेवलला पण स्टडी केले असेल. ओके. पण ब्रायोफाइट हा पहिल्यांदा म्हणजे काय म्हणतात त्याला, इव्होल्युशन मध्ये आधी आलेला प्लांट आहे, लँड प्लांट. त्याच्यामुळे त्याच्याकडे फक्त पॅरेनकायमॅटसच टिश्यू आहे. दिस इज इम्पॉर्टंट. मेन्शन इन युअर नीट पॉइंट. The main plant body is haploid. हे तुम्हाला आता माहिती आहे. ओके.
but the plant body of bryophyte is consisting of only parenchymatous tissue. Yeah. आणि ती प्लांट बॉडी इज प्रोड्युसिंग गॅमेट्स, म्हणजे ही फ्लॅटन प्लांट बॉडी जी आहे इथे गॅमेट्स प्रोड्यूस होत आहेत अँड हेन्स इट इज अ गॅमेटोफाइट. त्या प्लांट बॉडीवर गॅमेट्स प्रोड्यूस होत आहे, हॅप्लॉइड प्लांट बॉडीवर डायरेक्टली गॅमेट्स प्रोड्यूस होत आहे अँड हेन्स इट इज अ गॅमेटोफाइट. ओके, where the sex organs in bryophyte is antheridium, मेल सेक्स ऑर्गन, आणि आर्ची तुम्हाला माहिती आहे आर्चिगोनियम म्हणजे फिमेल. यू नो द मूवी सैराट, हो की नाही यामिनी? सो आर्चिगोनियम, दॅट वे यू कॅन रिमेंबर आर्चिगोनियम अँड अँथेरियम. आणि हे जे सेक्स ऑर्गन्स आहेत दे आर मल्टीसेल्युलर जॅकेटेड. सो जॅकेट मध्ये आहे असं जर मी काढलं इथे, सो दिस इज अ अँथ्रिडियम, ह्याला जॅकेट घातलेलं आहे अँथ्रिडियमला. ओके, सो दिस इज अ जॅकेट आणि दिस इज अ आर्चिगोनियम. आर्चिगोनियम पण लॉंग बॉटल नेक फ्लास्क शेप, त्याला पण जॅकेट आहे. पुढे आपण ह्याच्याबद्दल अजून डिटेल बोलू. आणि हे मल्टीसेल्युलर, इथे अँड्रोसाइट सेल्स आहेत ते मेल सेक्स ऑर्गन तयार करतात. बट आता एवढं लक्षात ठेवायचंय की दे हॅव द मेल सेक्स ऑर्गन. ह्या स्लाइड मध्ये एवढं लक्षात ठेवा, दे हॅव द मेल सेक्स ऑर्गन विच इज अँथ्रेडियम अँड फिमेल सेक्स ऑर्गन इज आर्चिगोनियम. आपल्या पण बॉडी पार्ट्स मध्ये जसे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन आहे तसा हा एवढासा प्लांट इमॅजिन करा 1 सेंटीमीटरचा, आणि त्याच्यामध्ये पण हे सगळे प्रकार आहेत. राईट? सो इज इट क्लिअर? यू गेट क्वेश्चन द मेल सेक्स ऑर्गन. एवढा सोपा नाही विचारत, पण आत्ताच टॉपिक समजून घेण्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल. अँथ्रिडियम नंतर लक्षात राहतं. अँथ्रिडियम मेल सेक्स ऑर्गन, आर्चिगोनियम फिमेल सेक्स ऑर्गन. ओके, बघा आता द फ्लास्क शेप स्ट्रक्चर बोथ ऑफ देम आर जॅकेटेड. म्हणजे आता मी इथे डायग्राम जर काढायचा झाला, सो दिस इज से अँथ्रिडियम. यू कॅन ड्रॉ अ स्मॉल डायग्राम. आणि त्या अँथ्रिडियमला हा जॅकेट घातलेला आहे. ओके, सो दिस इज अ जॅकेट. इथे जे सेल्स आहेत हे सगळे जे मी काढतीये, these are the androcyte cell. These are androcyte cell आणि this is a jacket. खूप सारे अँड्रोसाइट आहे म्हणजे तो मल्टीसेल्युलर आहे. हा अँड्रोसाइट हॅप्लॉइड असेल की डिप्लॉइड असेल? येस, अँड्रोसाइट हॅप्लॉइड असेल की डिप्लॉइड असेल? देवश्री नाही आलेली, ठीक आहे. हॅप्लॉइडच असेल ना, कारण गॅमेटोफाइट आहे, प्लांट बॉडी आहे ती हॅप्लॉइडच आहे. सो प्लांट बॉडी इज गॅमेटोफाइट, सो अँड्रोसाइट विल बी हॅप्लॉइड. राईट? आणि हा अँड्रोसाइट जो मेल गॅमेट तयार करणार आहे, अँड्रोसाइट विल अंडरगो मायटॉसिस, कारण तो ऑलरेडी हॅप्लॉइड आहे. कळतंय का? Yeah, so it will undergo mitosis and it will produce this antherozoids. It will produce antherozoids. Antherozoids हा असा बायफ्लॅजिलेटेड असेल. सो हा महत्वाचा पॉइंट आहे. दे प्रोड्यूस, सो दिस antherozoid which is a biflagellated. Antherozoid which is a biflagellated. So here you can draw diagram. This diagram is for antheridium. Okay, this is a antheridium, male sex organ which produce a biflagellate male gamete. हा antherozoid काय? Male gamete. गॅमेट आणि सेक्स ऑर्गन मध्ये फरक पडतो. तो गॅमेट म्हणजे
the gamete now which is ready to reproduce. It is ready to fuse with the female gamete. Okay. So in case of human being, we say the sex organ and it is producing the male gamete is sperm. Okay. And the female gamete is egg. So many antherozoids are produced. Many antherozoids are produced from one antheridium. खूप सारे. Whereas if I draw archegonium, so say this is the diagram for archegonium. This is a flask shape. Archegonium is a flask shape. तो पण jacketed आहे, well jacketed. आणि त्याला neck along. नेक मध्ये जनरली 6 सेल्स असतात आणि इथे वरती पण पॅक केलेले आहे आणि आतमध्ये पण ऑल सेल्स आर पॅरेन्कामॅटस आणि इथे दिस इज अ एग सेल. दिस इज अ एग सेल. हा जो डायग्राम आहे दिस इज फॉर आर्चिगोनियम. ओके, दिस डायग्राम इज बेसिकली फॉर आर्चिगोनियम. So this is a neck of that archegonium. You can draw diagram. This is a neck of that archegonium. This is a venter, flask shaped structure which is a venter. आणि हा जो सेल आहे हा venter canal cell आणि it is producing only one this precious egg. See, प्रत्येक ठिकाणी it has been indicated that female are very precious. So every male need to take care of the female. Barobar, Gautam? Yes. So that female could be your mother, could be your sister, could be your friend, anyone. Because it is right from plant and evolution has been shown that female are precious. Only one egg cell is produced. From one archegonium, only one egg cell. And from one antheridium, so many antherozoids are produced. Same is the case with human. So many sperms, millions of sperms are produced. But in every menstrual cycle of the female, only one egg is produced. खूप सारे egg नाही, and that even has been shown by the plants. Clear? So this is the archegonium. You can draw this small diagram. So venter canal cell आणि egg असे त्या फ्लास्क मध्ये आहे आणि त्यांची नेक ही मोठी आहे. आता ह्यांचा रोल काय आपण ते पुढे त्यांच्या फर्टिलायझेशन मध्ये बघणार. येस, इथपर्यंत क्लिअर? तिकडे बसलेले बोला हा, लिहायला वेळ लागतो हे. नाउ आय कुड नोटीस हिअर. Yes, ma'am. Yeah. So I'm ready to wait. Yes. सांगा मला वेळ लागतोय मॅम, थांबा. So one antheridium produces so many antherozoids. Antherozoids are the male gamete in bryophyte. Archegonium produces one